सेट परीक्षा पेपर 2 अर्थशास्त्र प्रश्नपत्रिका आहे. यावरचा सराव आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. यामध्ये प्रश्न 100 आहे, वेळ 2 तास, एकूण 200 गुण आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहे. सुरुवात करूया वेळ न घालवता पहिल्या प्रश्नापासून. चला, पहिला प्रश्न आहे, अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? याचं उत्तर आहे ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून मानले जाते. प्रश्न 2, द वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ कोणी लिहिला? द वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी लिहिलेला आहे. प्रश्न 3, सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? त्याचं उत्तर आहे वैयक्तिक ग्राहक, उत्पादक आणि विशिष्ट बाजारपेठेचा अभ्यास जो आहे या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला. सूक्ष्म म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. त्यानंतर प्रश्न 4, प्रश्न 4, स्थूल अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कशाचा अभ्यास? आधी मायक्रो मध्ये विचारलं होतं, आता मॅक्रोचा इकॉनॉमिक्सचा अभ्यास कशामध्ये, म्हणजे या मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, चलनवाढ आणि आर्थिक विकास इत्यादींचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करण्यात येतो. प्रश्न 5, मागणीचा नियम लॉ ऑफ डिमांड कोणी मांडला? ते या प्रश्नाचं उत्तर आहे अल्फ्रेड मार्शल यांनी लॉ ऑफ डिमांड मागणीचा नियम हा मांडलेला होता. प्रश्न 6, मागणीचा नियम काय सांगतो? त्याचं उत्तर आहे किंमत वाढल्यास मागणी कमी होते आणि किंमत कमी झाल्यास मागणी वाढते, हा मागणीचा नियम सांगतो. प्रश्न 7, पुरवठ्याचा नियम काय सांगतो? याचं उत्तर आहे किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो, हा पुरवठ्याचा नियम सांगतो. प्रश्न 8, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या प्रमुख पद्धती कोणत्या आहे? प्रमुख पद्धती किती आहे बघा. याचं उत्तर आहे उत्पन्न पद्धत आहे एक, उत्पादन पद्धत आहे आणि एक आहे खर्च पद्धती. ह्या 3 पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज कोण प्रकाशित करते? या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज प्रकाशित करण्याचं काम करत असते. 10वा प्रश्न आहे, जीडीपीचे रूप काय आहे? जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन, म्हणजे देशांतर्गत विविध मार्गांनी आपले मिळवलेलं उत्पन्न हे असते. यामध्ये विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जात नाही, त्याला म्हणतात जीडीपी. त्यानंतर प्रश्न 11 पहा विद्यार्थी मित्रांनो, यामधून आपला बेसिक सराव होऊन जाणार आहे इकॉनॉमिक्सचा. ओके. प्रश्न 11, सीमांत उपयुक्तता मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर आहे एखाद्या वस्तूचा एक युनिट अधिक घेतल्याने मिळणारी अतिरिक्त उपयुक्तता. त्यानंतर प्रश्न 12, घटत्या सीमांत उपयुक्ततेचा नियम काय सांगतो? त्या प्रश्नाचं उत्तर आहे इतर सर्व गोष्टी स्थिर असल्यास एक युनिट अधिक घेतल्यावर मिळणारी उपयुक्तता म्हणजे तिला घटत्या सीमांत उपयुक्ततेचा नियम म्हणत असतात. प्रश्न 13, उपभोगाचा सिद्धांत कोणी मांडला? त्या प्रश्नाचं उत्तर हेनरी सिडविक. 14वा प्रश्न, उत्पादनाच्या टप्प्यांचे प्रकार कोणते आहे? तर उत्पादनाचे 2 प्रकार, एक अल्पकालीन आणि एक आहे दीर्घकालीन. प्रश्न 15, स्थिर खर्च फिक्स कॉस्ट म्हणजे काय? त्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्पादनाच्या प्रमाणात बदल न झाल्यास जो खर्च कायम राहतो तो स्थिर खर्च असतो. प्रश्न 16, परिवर्ती खर्च व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय? त्या प्रश्नाचं उत्तर उत्पादनाच्या प्रमाणात बदलानुसार जो खर्च बदलतो तो म्हणजे परिवर्ती खर्च असतो. प्रश्न 17, एकूण उत्पादन म्हणजे टोटल प्रोडक्ट म्हणजे काय? त्या प्रश्नाचं उत्तर सर्व घटकांच्या एकत्रित वापरातून मिळणारे एकूण उत्पादन. 18वा प्रश्न आहे, सरासरी उत्पादन ॲव्हरेज प्रोडक्ट म्हणजे काय? त्या प्रश्नाचं उत्तर एकूण उत्पादनाचे एकूण घटक संख्येने भागलेले उत्पादन. मी वन लाईनर अशा पद्धतीने प्रश्न आणि उत्तर याच्यामध्ये तयार केली आहे प्रश्नपत्रिका. ओके. तर बघा त्यानंतर 19वा प्रश्न, सीमांत उत्पादन मार्जिनल प्रोडक्ट म्हणजे काय? प्रश्नाचं उत्तर आहे एक अतिरिक्त घटक वापरल्यावर
उत्पादनात होणारी वाढ म्हणजे सीमांत उत्पादन होय. 20वा प्रश्न आहे, उत्पादनाचे नियम लॉ ऑफ रिटर्न्स काय सांगतो? त्याचं उत्तर आहे, इतर घटक स्थिर असताना. बघा, उत्पादनाचे नियम लॉ ऑफ रिटर्न्स काय सांगतो? इतर घटक स्थिर असताना एक घटकाचे प्रमाण वाढल्यास सुरुवातीला उत्पादन वाढते, नंतर स्थिर राहते व शेवटी कमी कमी होत जाते. हा सांगतो उत्पादनाचे नियम, लॉ ऑफ रिटर्न्स. त्यानंतर 21वा प्रश्न पहा. 21, चलनवाढ इन्फ्लेशन म्हणजे काय? ते प्रश्नाचं उत्तर आहे, चलनवाढ म्हणजे सर्वसाधारण किमतीची पातळी सतत वाढणे. प्रश्न 22 आहे, बेरोजगारीचे प्रकार कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे, बघा, बेरोजगारीचे किती प्रकार आहे? 4 प्रकार आहे. एक आहे संरचनात्मक बेरोजगारी, 2 ला घर्षण बेरोजगारी, 3 चक्रीय बेरोजगारी आणि 4 ला तात्पुरती बेरोजगारी. हे बेरोजगारीचे प्रकार आहेत. 23वा प्रश्न आहे, आर्थिक विकास म्हणजे काय? तर आर्थिक विकास म्हणजे उत्पादनात सतत वाढ होऊन प्रति व्यक्ती उत्पादनात वाढ होणे म्हणजे आर्थिक विकास होय. 24वा प्रश्न आहे, सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्स म्हणजे काय? त्या प्रश्नाचं उत्तर आहे, शासनाच्या उत्पन्न व खर्चाचा अभ्यास करणाऱ्या अर्थशास्त्राच्या शाखेला सार्वजनिक वित्त म्हणतात. त्यानंतर 25वा प्रश्न पाहूया. प्रश्न पाहूया. ओके, करांचे प्रकार कोणते आहे? करांचे 2 प्रकार आहे, एक आहे प्रत्यक्ष कर आणि एक आहे अप्रत्यक्ष. आता प्रत्यक्ष कर म्हणजे वेगवेगळे कर आहे, अप्रत्यक्ष कर म्हणजे वेगवेगळे आहे, ते नंतर आपण पाहणारच आहे. 26वा प्रश्न आहे, बजेट म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर आहे, शासनाने विशिष्ट कालावधीत साधारण वर्षभरासाठी अपेक्षित उत्पन्न व खर्चाचा अंदाजपत्रक म्हणजे बजेट होय. 27वा प्रश्न आहे, राजकोषीय तूट म्हणजे काय? तर राजकोषीय तूट म्हणजे शासनाच्या एकूण खर्चापेक्षा एकूण उत्पन्न कमी असणे म्हणजे राजकीय तूट. म्हणजे शासनाने केलेला खर्च आणि त्या प्रमाणात झालेले जे उत्पन्न हे कमी झालेलं असतं त्याला म्हणतात राजकोषीय तूट. प्रश्न 28, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? तर 2 किंवा अधिक देशांमध्ये वस्तू व सेवांचे देवाणघेवाण म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार होय. 29वा प्रश्न आहे, चलनविषयक धोरण मॉनिटरी पॉलिसी कोण राबवते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय जे आहे हे चलनविषयक धोरण राबवत असतात. 30वा प्रश्न पहा, विनिमय दर म्हणजे काय? तर विनिमय दर म्हणजे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनाशी असलेली किंमत म्हणजे विनिमय दर होय. त्यानंतर 31वा प्रश्न पाहूया. बघा, चला 31वा प्रश्न, चलनवाढ मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे, उपभोक्ता किंमत निर्देशांक CPI. 32वा प्रश्न आहे, बेरोजगारीचा दर कसा मोजला जातो? उत्तर आहे, बेरोजगार व्यक्तींची संख्या भागेला कामगार व्यक्ती गुणिले 100 अशा पद्धतीने जे उत्तर येईल ते बेरोजगारीचा दर हा काढला जातो. 33वा प्रश्न आहे, आर्थिक वाढ इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय? उत्तर आहे, राष्ट्रीय उत्पन्नात वर्षानुवर्षे होणारी वाढ म्हणजे आर्थिक वाढ. 34वा प्रश्न पहा, वित्तीय तूट फिस्कल डिफिसाइट म्हणजे काय? त्या प्रश्नाचं उत्तर आहे, सरकारच्या एकूण खर्चापेक्षा एकूण प्राप्ती कमी असणे म्हणजे वित्तीय तूट होय. 35वा प्रश्न पाहूया आता, चलनविषयक धोरणाची प्रमुख साधने कोणती आहे? चलनविषयक धोरणाची रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, रोख राखीव प्रमाण CRR आणि खुला बाजार व्यवहार हे जे प्रकार आहेत हे चलनविषयक धोरणाची प्रमुख साधने आहेत. 36वा प्रश्न आहे, बाह्य व्यापार संतुलन म्हणजे काय? तर बाह्य व्यापार संतुलन म्हणजे निर्यात व आयात यातील फरक म्हणजे बाह्य व्यापार संतुलन होय. 37वा प्रश्न आहे, विनिमय दर एक्सचेंज रेट म्हणजे काय? त्या प्रश्नाचे उत्तर आहे, एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात होणारी किंमत म्हणजे विनिमय दर. एक्सचेंज डॉलरमध्ये रुपया कन्वर्ट करणे किंवा रुपयामध्ये डॉलर कन्वर्ट करणे अशा पद्धतीने जे आहेत विनिमय दर एक्सचेंज रेट जे आहेत हे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये होणारी किंमत म्हणजे हे विनिमय दर होय. 38वा प्रश्न पहा, मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? त्या प्रश्नाचं उत्तर आहे, सरकारचा हस्तक्षेप कमी असलेली अर्थव्यवस्था म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था.
म्हणजे यामध्ये तीनही घटकाचा भांडवलवादी, समाजवादी आणि दोन्ही म्हणजे भांडवलवादी आणि समाजवादी हे दोन्ही म्हणजे एक अर्थव्यवस्था जी असते, मुक्त अर्थव्यवस्था, यामध्ये सर्व समावेशित असते. जे सरकारचा हस्तक्षेप यामध्ये कमी असतो, कारण खाजगी व्यक्तीला यामध्ये जास्त स्वातंत्र्य असते. 39वा प्रश्न पहा, नियोजन प्लॅनिंग म्हणजे काय? तर भविष्यातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संसाधनाचा योग्य वापर करण्याची प्रक्रिया म्हणजे नियोजन प्लॅनिंग. प्रश्न 40, कर्जाचा गुणोत्तर डेप्ट रेशो म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे एकूण कर्ज भागिले एकूण मालमत्ता गुणिले 100, जे निघेल प्रमाण ते असते कर्जाचं गुणोत्तर, जो डेप्ट रेशो असतो त्याला डेप्ट रेशो असे म्हणतात. 41वा प्रश्न पाहूया बघा. चला 41वा प्रश्न, चलनवाढ मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो? चलनवाढ मोजण्यासाठी ग्राहक किंमत निर्देशांक CPI जे आहे याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे बेरोजगारीचे प्रमाण कोणते आहे? संरचनात्मक बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी आणि तात्पुरती बेरोजगारी. हा प्रश्न येऊन गेलेला आहे पहिले, डबल आलेला, ठीक आहे. त्यानंतर 43वा, आर्थिक वाढ मोजण्यासाठी कोणता दर वापरला जातो? तर वास्तविक GDP वाढ दर हा आर्थिक वाढ मोजण्यासाठी वापरला जातो. 44वा प्रश्न आहे, वित्तीय तूट फिस्कल डिफिसिट म्हणजे काय? तर सरकारच्या एकूण खर्चापेक्षा एकूण प्राप्ती कमी असणे म्हणजे वित्तीय तूट होय. 45वा प्रश्न आहे, चलनविषयक धोरणात रेपो दराचा उपयोग काय होतो? तर बँकांना कर्ज देण्याचा दर ठरवून चलन पुरवठा नियंत्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो. 46वा प्रश्न आहे, सार्वजनिक कर्ज म्हणजे काय? तर सार्वजनिक कर्ज म्हणजे सरकारने देशांतर्गत किंवा परदेशातून घेतलेले कर्ज म्हणजे सार्वजनिक कर्ज होय. 47वा प्रश्न आहे, वित्तीय धोरण कोण राबवते? या प्रश्नाचं उत्तर आहे भारत केंद्र सरकार वित्त मंत्रालयाअंतर्गत वित्तीय धोरण जे आहे ते राबवले जाते. 48वा प्रश्न आहे, परकीय चलन साठा म्हणजे काय? तर देशाच्या परकीय व्यवहारांसाठी राखून ठेवलेली परकीय चलन साठा, चलनाची साठवणूक, जो जसं डॉलर आपण राखून ठेवतो परकीय व्यवहारांसाठी, जे डॉलर आहे, येन आहे किंवा रुपये आहे, टका आहे बांगलादेशचा, तर अशा पद्धतीने नेपाली रुपये आहे, ते चलन आपण असे राखून ठेवतो का की त्या देशातील व्यवहार करण्यासाठी. 49वा प्रश्न, विनिमय दर स्थिर ठेवण्यासाठी कोण जबाबदार असते? याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI जे ही जबाबदार असते या सर्वस्वी विनिमय दर स्थिर ठेवण्यासाठी. प्रश्न 50, आर्थिक उदारीकरण म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी करून बाजार व्यवस्थेला अधिक स्वातंत्र्य देणे, त्यालाच आर्थिक उदारीकरण असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 पहा विद्यार्थी मित्रांनो, बेसिक आहे. याच्यामधून आपल्याला MPSC ची परीक्षा असो, सेट परीक्षा असो, नेट परीक्षा असो किंवा सरळ सेवा असो, यामधून प्रश्न जे विचारण्यात येतात हा जो टॉपिक आहे खूप महत्वाचा आहे आणि हे जे आपले सराव पाऊंडर पण बेसिक आहे. ओके. प्रश्न 51, पूर्ण रोजगार फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेतील सर्व इच्छुक आणि सक्षम व्यक्तींना काम मिळणे. 52वा प्रश्न आहे, चलनवाढ मोजण्यासाठी प्रमुख निर्देशांक कोणता आहे? तर उत्तर आहे ग्राहक निर्देशांक CPI. त्यानंतर 53 आहे, वित्तीय तूट फिस्कल म्हणजे काय? तर सरकारच्या एकूण खर्चापेक्षा एकूण उत्पन्न कमी असणे म्हणजे वित्तीय तूट होय. त्यानंतर 54वा प्रश्न आहे, कर महसूल वाढवण्याचा उद्देश काय आहे? तर सरकारच्या खर्चासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यासाठी कर महसूल ज्याचा वाढवत असते सरकार. त्यानंतर आहे 55वा प्रश्न, सार्वजनिक कर्ज म्हणजे काय? तर सरकारने देशांतर्गत किंवा परदेशातून घेतलेले कर्ज म्हणजे हे सार्वजनिक कर्ज होय. त्यानंतर 56वा प्रश्न आहे, कृषी क्षेत्राचा विकास का आवश्यक आहे? तर कृषी क्षेत्राचा विकास याकरता आवश्यक आहे कारण की अन्न सुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि आर्थिक विकासासाठी चालना मिळते या कृषी क्षेत्राचा विकास झाल्यामुळे. जर कृषी क्षेत्राचा जर विकास झाला नसेल तर या सर्व घटकांवरती परिणाम होऊन एक अन्न तुटवडा, रोजगाराच्या समस्या आणि आर्थिक विकासामध्ये समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास हा खूप महत्वाचा आहे. 57वा प्रश्न आहे, चलनविषयक धोरणाचे मुख्य साधन कोणते आहे? तर चलनविषयक धोरणासाठी रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, रोख राखीव प्रमाण ज्याला CRR आणि खुला बाजार व्यवहार या चारही घटकांचा समावेश होत असतो. 58वा प्रश्न आहे, औद्योगिक धोरणाचा उद्देश काय आहे? तर औद्योगिक धोरण विकासाला
चालना देऊन यामधून रोजगार, उत्पादन आणि निर्यात वाढवत असते. त्यामुळे औद्योगिक धोरणाचा उद्देश जो आहे खूप महत्वाचा असते आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने. त्यानंतर 59वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, परकीय व्यापारातील संरक्षणवाद म्हणजे काय? तर देशाच्या उद्योगांना परकीय स्पर्धेपासून संरक्षण देण्यासाठी सरकारचे धोरण. 60वा प्रश्न, आर्थिक असमानता कमी करण्यासाठी कोणती धोरणे आवश्यक आहे? याकरता प्रगत कर, सामाजिक सुरक्षा, शिक्षण, आरोग्य सेवा व रोजगार निर्मिती धोरणे हे सर्व धोरणे जे आर्थिक असमानता कमी करण्यासाठी धोरणे आवश्यक आहे. 61वा प्रश्न पाहूया आता. सीमांत उपयोजनाचा घटता दर, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न्स म्हणजे काय? तर उत्तर आहे, एका घटकाचे प्रमाण वाढवल्यास एकूण उत्पादनात होणारी वाढ म्हणजे कमी कमी होत जाते. त्याला सीमांत उपयोजनाचा घटता दर असे म्हणतात. 62वा प्रश्न आहे, चलनवाढीचे मापन कोणत्या निर्देशांकाने केले जाते? उत्तर आहे, ग्राहक किंमत निर्देशांक सीपीआय किंवा घाऊक किंमत निर्देशांक WPI या दोन घटकाने चलनवाढीचे प्रमाण जे आहे, मापन जे आहे ते निर्देशांकाने केले जाते. कशाने? सीपीआय आणि एक आहे WPI. 63वा प्रश्न आहे, वास्तविक व्याजदर रिअल इंटरेस्ट रेट म्हणजे काय? तर नाममात्र व्याजदरातून अपेक्षित चलनवाढ वजा केल्यानंतर उरलेला व्याजदर म्हणजे वास्तविक व्याजदर होय. 64वा प्रश्न आहे, बेरोजगारीचा दर कसा मोजला जातो? याकरता बेरोजगारीची संख्या भागीला कामगारांची एकूण संख्या गुणिला 100 यामधून जे उरलेली जी आकडेवारी येते ती असतात आपली बेरोजगारीचा दर. 65वा प्रश्न पहा. ओके, 65, आर्थिक धोरणातील राजकोषीय धोरण म्हणजे काय? तर सरकारच्या खर्च व कर धोरणाद्वारे अर्थव्यवस्थेवर परिणाम घडवून आणणे म्हणजे आर्थिक धोरणातील राजकोषीय धोरण होय. 66वा प्रश्न आहे, परकीय चलन साठा म्हणजे काय? तर देशाच्या परकीय देयकांची पूर्तता करण्यासाठी सरकारकडे असलेल्या परकीय चलनाचा साठा म्हणजे परकीय चलन साठा. 67वा प्रश्न आहे, 67वा प्रश्न आहे बघा, परकीय विनिमय दर ठरविण्यासाठी कोणती पद्धत असते? तर तरंग अनुशय विनिमय दर म्हणजे फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टीम जी परकीय विनिमय दर ठरवण्यासाठी महत्वाची पद्धत आहे. 68वा प्रश्न आहे, संबंधी मागणी ऍग्रिगेट डिमांड म्हणजे काय? तर निश्चित किमतीखाली सर्व वस्तू व सेवांची एकूण मागणी. 69वा प्रश्न पहा, वित्तीय तूट फिस्कल डिफिसिट कमी करण्याचे उपाय कोणते आहे? कर वाढवणे, अनुत्पादक खर्च कमी करणे, कर्ज घेणे कमी करणे ही वित्तीय तूट जी आहे ते कमी करण्यासाठी उपाय आहे. 17 आहे, जीडीपी डिप्लेटर म्हणजे काय? तर नाममात्र जीडीपी व वास्तविक जीडीपी यांतील गुणोत्तर गुणेला 100 म्हणजे जीडीपी डिप्लेटर होय. 17वा प्रश्न पाहू आता. चला 17वा प्रश्न, भारतात पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे, इसवी सन 1951 ला पहिली पंचवार्षिक योजना आपल्या भारतामध्ये सुरू झाली. 72वा प्रश्न आहे, भारतातील हरित क्रांतीचे प्रमुख शिल्पकार कोण मानले जातात? तर उत्तर आहे MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार किंवा हरित क्रांती जनक म्हणून आपण ओळखतो. 73वा प्रश्न आहे, भारतातील नियोजन आयोगाची जागा कोणत्या संस्थेने घेतली आहे? ती घेतलेली आहे नीती आयोगाने. जेव्हा बीजेपी सरकार सत्तेत आलं, मोदी सरकार, त्या मोदी सरकारने नियोजन आयोगाचे नाव बदलून त्या ठिकाणी नीती आयोग केलेली आहे, ते लक्षात ठेवायचं. ओके. 74वा प्रश्न पहा, भारताच्या अर्थव्यवस्थेला प्रमुख क्षेत्रीय वर्गीकरणात कोणते 3 क्षेत्रे समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. या 3 क्षेत्रांचा समावेश भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रीय वर्गीकरणात समावेश करण्यात आलेले आहे. 75वा भाग, मानवी विकास निर्देशांक SDI कोण प्रकाशित करते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे UNDP जे आहे ही मानवी विकास निर्देशांक प्रकाशित करत असते. 76वा प्रश्न आहे, भारतात चलनी नोटा जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे?
तर तो अधिकार आहे भारतीय रिझर्व्ह बँकला. फक्त 1 रुपयाची नोट वगळता बाकी सर्व नोटा ही रिझर्व्ह बँक तयार करते. 1 रुपयाची नोट तयार आणि त्याच्यावर सिग्नेचर हे वित्त आयोगाची, आपले वित्त सचिवाची यावरची सिग्नेचर असते. कशावरती? वित्त सचिव जे आहे ते फक्त 1 रुपयाची नोट वगळता बाकी सर्व रिझर्व्ह बँककडे अधिकार आहे. 77वा प्रश्न आहे, भारतातील एकूण वस्तू सेवा कर जीएसटी कोणत्या वर्षी लागू झाली? ती झाली 1 जुलै 2017 या वर्षी. 78वा प्रश्न पहा, भारतातील सर्वात मोठी विकास वित्त संस्था कोणती आहे? ती आहे नाबार्ड. नाबार्ड ही संस्था आहे की जी विकास वित्त संस्था आहे सर्वात मोठी. याची स्थापना 1982 या वर्षी करण्यात आली होती. 79वा प्रश्न आहे, परकीय थेट गुंतवणूक एफडीआय म्हणजे काय? तर परकीय गुंतवणूकदारांनी भारतातील उद्योग किंवा व्यवसायात केलेली दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे परकीय थेट गुंतवणूक एफडीआय होय. 80वा प्रश्न आहे, भारताचा आर्थिक सर्वेक्षण इकॉनॉमिक सर्वे कोण सादर करतो? तो करतोय केंद्रीय वित्त मंत्रालय मार्फत. त्यानंतर 81वा प्रश्न पाहूया आता. ठीक आहे. 81, जागतिक व्यापार संघटना WTO ची स्थापना कधी झाली? WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी. 82वा प्रश्न पहा, ब्रेटन वुड्स संस्थेची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली? त्या प्रश्नाचं उत्तर आहे जागतिक आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य वाढवणे हा उद्देश ब्रेटन वुड्स संस्थेचा आहे. 83वा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? IMF ची स्थापना जी आहे तर ही वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी करण्यात आलेली आहे 1945 मध्ये. तर यामध्ये सदस्य देशांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी हे वित्तीय सहाय्य पुरवते. कोणती संस्था? IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. 84वा प्रश्न आहे, जागतिक बँक समूहामध्ये कोणत्या संस्था समाविष्ट आहे? जागतिक बँक एक आहे आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी विकास बँक IBRD, दुसरी आंतरराष्ट्रीय विकास संघ IDA. यामध्ये IFC आणि MIGA यांचा समावेश होत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाहूया आपण 85वा. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचे प्रश्न आहे बरोबर, बेसिक तुमचं क्लिअर होणार आहे. चालू खाते करंट अकाउंट मध्ये कोणत्या व्यवहारांचा समावेश होतो? यामध्ये वस्तूची आयात निर्यात, सेवा उत्पन्न हस्तांतरण आणि चालू हस्तांतरण यांचा समावेश चालू खाते यामध्ये होत असतो. 86वा प्रश्न आहे, नाममात्र विनिमय दर नॉमिनल एक्सचेंज रेट म्हणजे काय? तर दोन देशांच्या चलनांची बाजारातील किंमत एकमेकांच्या चलनात दर्शवणारा दर म्हणजे नाममात्र विनिमय, नॉमिनल एक्सचेंज रेट यासाठी याला म्हटलं जाते. कशाला? दोन देशाच्या चलनांची बाजारातील किंमत एकमेकांच्या चलनात दर्शवणारा दर म्हणजेच विनिमय दर होय. 87वा प्रश्न पहा, क्रयशक्ती समता सिद्धांत PPP थिअरी याचा मुख्य अर्थ काय आहे? याचा मुख्य अर्थ आहे समान वस्तूंचा समान किमतीतील विनिमय होतो जर चलनांच्या क्रयशक्ती समान असेल तर. 88वा प्रश्न पहा, जागतिक व्यापारात तुलनात्मक लाभ कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? तर आहे डेव्हिड रिकार्डो यांचा तुलनात्मक लाभ सिद्धांत या सिद्धांताशी संबंधित आहे. जागतिक व्यापारात तुलनात्मक लाभ या सिद्धांत कशाच्या? डेव्हिड रिकार्डो यांच्या तुलनात्मक लाभ सिद्धांताशी संबंधित आहे. त्यानंतर 89वा प्रश्न पाहूया. ठीक आहे. चला 89वा प्रश्न पाहूया आता. 2 मिनिटं.